नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आज आपण एका स्त्री कलाकाराला भेटणार आहोत. आपण भेटणार आहोत दीपज्योती नाईक यांना. त्या नृत्यांगना तर आहेच आणि बेस्ट कलाकार देखील आहेत. तर त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुझं मनापासून स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आम्ही नेहमी वेगळ्या लोकांना बोलवत असतो. आज अनेक दिवसांनी स्त्री कलाकार म्हणून तो आज हजर झाली आहेस. माझा पहिला प्रश्न नेहमी असतो की आपण काही लहानपणी म्हणजे असं काहीतरी करतो की त्याची पावलं आपल्याला दिसतात पुढे जाऊन ही व्यक्ती अमुक अमुक होईल असं सगळ्यांना वाटत असतं. तर तुझ्या बाबतीत लहानपणी असं काही झालंय का? हो, माझ्या बाबतीत असंच झालंय. म्हणजे आमच्या घरी कुणीही आलं ना तर मी त्यांना विचारायची, मी तुम्हाला डान्स करून दाखवू का? आणि मग ते लोक म्हणायचे डान्स करून दाखव. अशी माझी आवड जोपासली गेली. त्याच्यानंतर मी लिटिल थिएटरमध्ये नाटकात काम केलं आणि डान्सचे धडे घ्यायला सुरुवात केली. गोपी कृष्ण यांचे शागीर राजकुमार केतकर यांच्याकडे मी कथक नृत्याचे धडे घेतले. वा. म्हणजे लहानपणी डान्सद्वारे तुझी सुरुवात झाली तर. हो. पण मग पुढे कसं तू शाळेत काही केलं का की डायरेक्ट कॉलेजला की डायरेक्ट व्यावसायिक कसं काय? तर नाही, मी शाळेत पण डान्स करायची, नाटकात काम करायची. कॉलेजमध्ये केलंय. त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे व्यावसायिक नाटकात मी काम करायला सुरुवात केली. बरं. पण माझं पहिलं लोकनाट्य होतं युद्धराजा सरकार. त्याच्यात खूप दिग्गज कलाकार होते. लक्ष्मीकांत बेर्डे, आनंद नांदोसकर, दीपक शिर्के आणि मधु कांबीकर, राम नगरकर. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. या बात आहे. मग तू व्यावसायिक नाटक पहिलं नृत्य प्रधान केलंस. हो. त्यानंतर पुढे कसं काय होत गेलं? त्याच्यानंतर मग मी भानगडीशिवाय घर नाही, देवाजवळ दे सारी रात, तुझं आहे तुझं पाशी, ओके, या सगळ्या नाटकातनं कामं करायला सुरुवात केली. अरे वा. का कुठे वाटतं की कुठल्या नाटकातनं तुझी जास्त पब्लिसिटी किंवा लोक तुला ओळखायला लागले? खरं सांगू तसं काही झालं नाही. पण मी म्हणजे काय जे काय आहे तुम्ही खरं सांगते की नाटकातनं मला एक फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण म्हणतात ना तुम्ही कर्म करा, काम करा, तुम्हाला देवफळ देतो. तसंच झालं. राजदत्त म्हणजे दत्ता माळू या डायरेक्टरांनी मला अमेरिका नाटकात बघितली आणि मी 9वीत असताना त्यांच्याकडे राघू मैना या पिक्चरला काम केलं. क्या बात. राघू मैनामध्ये होते निळू फुले, अशोक सराफ, नाना पाटेकर आणि पुन्हा आमची मधु कांबीकर. क्या बात आहे. म्हणजे तू व्यावसायिक नाटकातनं डायरेक्ट एका सिनेमात तुला घेतलं गेलं? हो, सिनेमात घेतलं गेलं. वा. तू डायरेक्ट एका सिनेमात काम केलंस 9वीला असताना? हो. ओके. मग त्यानंतर सिनेमांची शृंखला सुरू झाली की कसं काय? नाही, त्याच्यानंतर घरच्याने सांगितलं की तुला ग्रॅज्युएट व्हायला हवं. 10वी आली, 10वीची परीक्षा झाली, ग्रॅज्युएशन झालं. आणि मग त्याच्यानंतर माझी जी गाडी सुटली ती मी मागे वळून पाहिलंच नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डान्ससाठी अमेरिकेला गेलो. डान्ससाठी? हो, महेश कुमार आणि पार्टी बरोबर. त्याच्यानंतर मी लंडनला गेले. चीनची भिंत पाहून आली आहे. वा वा. म्हणजे तिथेही शोज केले आहेत ना. मी खूप ठिकाणी शोज केले. म्हणजे म्हणतात ना की माझ्या पायाला विंगरीच होती आणि मी सारखी बाहेरगावी जाऊन शोध करायचे. म्हणजे तू बाहेरचे म्हणजे फॉरेनला जाऊन? फॉरेनला जाऊ. वा. 46 मध्ये फॉरेनला. 46 वेळा? बाप रे. हे सगळे तुझे डान्सचे कार्यक्रम होते की कसं काय? नाही, हे सगळे डान्सचे कार्यक्रम. ओके ओके ओके. मग पुन्हा भारतात आल्यावर कसं काय केलंस? म्हणजे मध्ये काही गॅप पडला की चालूच राहील? नाही, म्हणजे फिल्म्स येत राहिल्या मी करत गेले. ओके. आणि सर्वात जास्त फिल्म्स मला कधी आल्या की मी जेव्हा आईचे रोल करायला लागले. ओके ओके. की मी खूप म्हणजे लवकर आईचे रोल करायला लागले. तेव्हा तो फ्रेडच आला होता की आई म्हणजे य. ओके. त्यामुळे तेव्हा मी जास्त फिल्म्स केल्या. आणि मी जेव्हा हिरोईन होते तेव्हा मी राजस्थानी फिल्म्स, भोजपुरी फिल्म्स, गुजराती फिल्म्स या सगळ्या भाषांमध्ये काम केलं. म्हणजे तुला अनेक भाषा पण येतात तर? हो. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यात पण तू लीड रोल केलेस? हो, लीड रोल. वा वा वा.
घरातल्यांनी तुला सांगितलं ग्रॅज्युएशन पूर्ण कर, पण ते नाही का म्हणाले की हे काय चालवलंय, तू नोकरी बिक्री कर किंवा लग्न कर? असं सगळीकडेच असतं. पण शेवटी म्हणतात ना की आपण जर एज्युकेशन मध्ये पण चांगलं असलं तर घरचे पण म्हणतात बाकी काही केलंस तरी चालेल. तसंच कॅन्सल झालं आणि माझ्या भावंडांनाही आवड होती मी हे सगळं करावं. त्यामुळे मी आजपर्यंत जे काही केलं त्यांच्या सहयोगानेच केलंय. वा वा वा. कारण काय तर खरं तर विरोध असतो ना घरच्यांचा, तू कुठे मुलगी आहेस, कशाला बाहेर जाऊन काम करतेस वगैरे असतो मोस्टली. तुला नसेल झाला तर यू आर व्हेरी लकी. विरोध झाला पण नाही झाला पण माझी जिद्द होती. ओके. म्हणजे मी लहानपणी जेव्हा डान्स करायची, लोकांना त्रास करून दाखवायची घरात आणि तेव्हा म्हणायची मला ना हिरोईन बनायचंय. ओ वाव. म्हणजे लहानपणापासून तुझ्या मनात होतं हिरोईन व्हायचंय. वा वा. छान छान. मग तू जेव्हा व्यावसायिक आई म्हणून कुठल्या रोलमध्ये तुला पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली? विजय दीनानाथ चव्हाण म्हणजे मराठी फिल्म होती, त्याच्यात मी अशोक शिंदेच्या आईचा रोल केला. ओके. म्हणजे गंमत अशी ज्याच्याबरोबर मी हिरोईनचा रोल केला त्याच्याबरोबर आईचाही रोल केला. ओके. आत्ता म्हणाली की तू अशोक शिंदेबरोबर हिरोईनचा पण रोल केलास आणि आईचा पण केलास. मग त्यानंतर काही सिनेमांची रांग लागली की कसं? हो, म्हणजे आईचे रोल जेव्हा करायला लागले ना इतक्या प्रकारच्या आई केल्यात मी. म्हणजे एकासारखा एक रोल नव्हता त्यांचा. यंग टू ओल्ड असायची, कधी एकदमच ओल्ड असायची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचं आहे की मी भोजपुरी इंडस्ट्रीत जे एंट्री केली तेव्हा मी एक 16 वर्षाच्यापासून 50 वर्षाच्या बाईचा रोल केला आणि तो सर्वात आवडीचा रोल आहे माझा. या बात आहे. त्या सिनेमाचं नाव काय होतं? हमार सजना. मुळात तू मराठी आणि आपल्याला आपण शिकताना वगैरे आपल्याला 2-3 लँग्वेज येतात, पण तू भोजपुरीत कशी काय गेलीस? मी राजस्थानी फिल्म्स करत होते. ते डबिंग त्या डिरेक्टरनी बघितलं आणि म्हणाली मराठी मुलगी जर राजस्थानी बोलते तर भोजपुरीला शिकवायला आम्हाला काहीच अडचण नाहीये. मग त्यांनी शिकवलं तुला आणि तू काम केलंस? हो. की तुला नॉर्मली बोलता येतात या भाषा? नॉर्मली पण बोलता येतात, पण जास्त मी जेव्हा डायलॉग्स बोलते तेव्हा फ्लुएन्सी असते माझ्या. अच्छा अच्छा अच्छा. तू अनेक सिनेमांमध्ये काम केलं, अनेक नाटकांमध्ये काम केलं. सिरियलकडे कशी काय वळलीस? सगळ्या आर्टिस्टचं तेच असतं, या माध्यमातनं त्या माध्यमात जायचं, त्या माध्यमातनं या माध्यमात जायचं. तेव्हा मला असं एक गोष्ट लक्षात आली, ही गोष्ट सगळेच आर्टिस्ट नमूद करतील असं नाही. मी एवढ्या फिल्म्स करून मला कमी लोक ओळखायची आणि त्याच वेळेला एखादी सिरियल मधली छोटा ओळखलेली आर्टिस्ट माझ्यासमोर उभी असेल तिला सगळे लोक सांगायचे अरे तू सिरियलमध्ये होती, छान काम केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं मी आपण ही सिरियल करा. ओके. नाही त्याच्या आधी गेली नव्हती? नाही, म्हणजे त्याच्या आधी मी एपिसोडिक केले होते. पण नंतर लक्षात आलं की डेली सोपनी तुम्ही घराघरात पोहोचता. बरोबर. आणि कुठलंही माध्यम ऍक्टिंगचं काही सेमच असतं, थोडंफार टेक्निकली फरक येतो, बस एवढंच असतं. मग कुठल्या सिरियलमध्ये सुरुवातीला काम केलंस? मी नफुशीमध्ये पहिल्यांदा खूप मोठा रोल केला. हो. आणि त्याच्यात मी अग्री कोरी भाषा बोलते. क्या बात आहे. म्हणजे तुझी स्पेशालिटी झाली का आता एखाद्या भाषा बोलण्याची? हो, तसंच झालं काहीसं. ओके. की म्हणजे मी भाषांचं सुपर मार्केट असल्यासारखं झालं. वा वा वा. एक तर तुला नृत्य येतं, तुला चांगली ऍक्टिंग येते, तू सिनेमात काम केलंयस, तू डान्सर तर आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी तुझ्यात सामावलेल्या आहेत. अष्टपैलू नाही का? सगळी देवाची ग्रुप आहे, माझं काय नाही. येस येस येस. तू हिंदी सिनेमा केलायस? हो, हिंदी सिनेमा मी केलाय. अल्लाह 200 म्हणजे अल्लाह 200 असं त्याला म्हणतात. सारेगम फिल्मचा होता, त्याच्यात रिंकू राजगुरू होती. हो. अमोल पालेकर सर होते. त्याचबरोबर मी भूज केलाय अजय देवगण सरांचा. त्याच्यात सोनाक्षी सिन्हा होती. सोनाक्षी सिन्हा इज म्हणजे काय म्हणावं की खूप छान आर्टिस्ट आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट आहे. म्हणजे तिच्याबद्दल मला बोलावं असं वाटलं म्हणून नाही बोलले. तू रिंकू राजगुरू बरोबर काम केलंयस आणि तो सिनेमा थोडा वेगळा होता, एका खऱ्या गोष्टीवर आधारित होता, त्याबद्दल थोडं काही सांगू शकशील? तो नागपूरची कथा होती. नागपूरला ते काही घडलं होतं, कथा म्हणण्याची ते काही घडलं होतं, त्याच्यावर ती रिअल स्टोरी बेस होती. ऍक्च्युली त्याच्यात एक जी मी जर कॅरेक्टर केलं
त्या कॅरेक्टरमध्ये ती तिच्या जिच्या आईवर बलात्कार झालेला असतो त्या मुलीनं मी लहानाची मोठी करते कारण तिची आजी जेलमध्ये जाते. असं काही छानसं छोटंसं कॅरेक्टर होतं पण खूप सुंदर कॅरेक्टर होतं. त्याच्यात मला थोडीशी यंगी दाखवली होती आणि थोडी ओल्डी दाखवली होती म्हणजे ॲज युजुअल. छान छान. मग सोनाक्षी सिन्हा बरोबर काम करताना आलेला एखादा छानसा अनुभव शेअर करावासा वाटेल का? हो, सोनाक्षी बरोबर काम करताना म्हणजे सोनाक्षी बरोबरच आमचं ते 15 दिवसाचं काम होतं. आम्ही तिथे भजनी मंडळ दाखवलं होतं आणि आम्हाला त्याच्यात नगाडे वाजवायचे होते आणि आम्ही त्याची प्रॅक्टिस केली होती. पण ते नगाडे वाजवताना बोटाला लागायचं आणि माझ्या बोटाला लागलं होतं. अरे बाबा. आता मी बँडेड लागलं होतं. तर मला सोनाक्षीने विचारलं हे काय लागलं तर म्हटलं असं. तर म्हणाले तुम्ही तर एवढी 4-5 गाणी केलीत मी तर एका गाण्यात हे झाले तुम्ही मलम लावणार का असं जेव्हा तिने विचारलं तेव्हा मला खूप आनंद झाला की एक मोठी आर्टिस्ट विचारते की तुम्ही मलम लावलात का याला. आणि त्याच्यानंतर आम्हाला दगड उचलून टाकायचे होते मला आणि सोनाक्षीला खड्ड्यामध्ये. तेव्हा तिने आमच्या बरोबरी दगड उचलले त्यावेळेस जड. म्हणजे आर्टिस्ट मोठा तेव्हाच होतो माझं म्हणणं आहे. केलंस रिंकू राजगुरू बरोबर तू काम केलंस आणि सोनाक्षी सिन्हा बरोबर तू काम केलंस. या व्यतिरिक्त तू खूप काम केलंस. खूप चांगल्या चांगल्या फेमस लोकांबरोबर तू काम केलंस. त्यांच्याबरोबर काम करताना येणारे चांगले वाईट अनुभव याबद्दल काही बोलावंसं वाटेल का? भारती एक सांगू का आपण चांगलं तर जग चांगलं अशा वृत्तीची मी आहे. त्यामुळे माझं सगळ्यांबरोबर पटतं आणि माझ्यासाठी सगळेच चांगले आहे. आणि आपल्याला जर वाईट अनुभव नाही म्हणजे जसं आपण म्हणतो ना निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या बरोबर ठेवायच्या. आणि मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे यामुळे मी त्या गोष्टींकडे निगेटिव्ह गोष्टींकडे कधी लक्ष. तू जेव्हा सिरियलकडे वळलीस तेव्हा तुला स्वतःला स्पेशली आवडलेली एखादी सिरियल ज्यात तू वेगवेगळे रोल केलेत किंवा? एक आवर्जून नाव घ्यायला लागेल लक्ष सिरियल यायची. त्या लक्ष सिरियलमध्ये मी इतके विविध रोल केले की ती एपिसोडिक स्टोरी असायच्या त्यामुळे मी खूप काही म्हणजे ब्रॉथरची मॅडमपासून गाय गरीब आईपर्यंत काम केलं. ते रोल तुला आवडलेले सर? हो मला खूप आवडले. त्याच्यातला मी एक पेंजू तेरी म्हणून जो रोल केला होता लेडी डॉनचा तो मला खूप भावला होता. आणि म्हणतात ना जे आपण 100% देत होतात 100% दिलं होतं म्हणजे तसंही बाकी एपिसोड्सना पण केलं होतं पण पेंजू तेरी हा रोल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. तू हिंदी सिरियल केल्यास? हो हिंदीमध्ये म्हणजे क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, अपना टाइम भी आएगा. अपना टाइम भी आएगा मध्ये पुन्हा मी भोजपुरीच कॅरेक्टर केलं होतं. आणि आहेत बरेच म्हणजे अशा सिरियल्स काही मला आता आठवत पण नसतील पण मी केलंय बरेच सांगते. तू डान्सर म्हणून व्यावसायिकला काम केलं होतं पण असं नॉर्मल काही रोल केला आहेत का व्यावसायिक नाटकामध्ये? मी एक तर सुरुवातीला नाटकात व्यावसायिक नाटकात काम केलं होतं तेव्हा डान्स केला होता मी. पण मला एक सांगावं असं वाटतंय की मी एक फिल्म केली होती बरखास्त सातारकर नावाची. त्याच्यात मी एक लावणी केली होती लागी लागी होते माझ्या अंगाची. कधी कधी एखादं गाणं नशीब घेऊन येतं तसं ते गाणं नशीब घेऊन आलं आणि आजही लावणीच्या ग्रुपमध्ये ते गाणं केल्याशिवाय लावणीच्या ग्रुपची म्हणतात ना लावणीचा ग्रुप संपन्न होत नाही. या बात आईला गाणं फेमस झालं. गाणं खूप फेमस झालं युट्यूबला झालं. मोठ्या मोठ्या आर्टिस्टनी ते गाणं आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये केलेलं आहे. छान म्हणजे चांगल्या गोष्टी तुझ्या वाट्याला आल्या आणि आहेत. ओके सुरुवातीला आई वडील आपल्याला पाठिंबा देतात. तू मॅरिड आहेस व नंतर तुझं लग्न झाल्यानंतर पाठिंबा मिळाला की गरीबच सांगितलं गेलं? माझं आत्ताच आडनाव श्रीवास्तव आहे. मला म्हणजे सांगायला आनंद होईल ना की जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या मिस्टरने सांगितलं होतं की थोडे दिवस तुला ब्रेक घ्यायला लागेल. ओके त्याप्रमाणे मी 11 वर्ष ब्रेक घेतला. हो थोडे दिवस म्हणजे 11 वर्ष. ओके हे घर ते घर सासर सगळं सांभाळलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा आले इंडस्ट्रीमध्ये. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट छान करून गेलेलो असतो की आपला स्वभाव छान असतो तेव्हा पुन्हा आपल्याला सगळे वेलकम करतात. तसे सगळ्यांनी वेलकम केलं आणि त्याच्यानंतर मी खूप काम केलं. या बात आहे म्हणजे सगळीकडनं पाठिंबाच पाठिंबा हो. आणि सर्वात
महत्वाचं म्हणजे माझा मुलगा सोहम, त्याचा प्रचंड पाठिंबा आहे मला. काय म्हणते कसा काय पाठिंबा देतो तुला तो पाठिंबा देतो म्हणजे एखादं काही काम असेल तर मला सांगतो, अगं मम्मी हे असं करता येईल का तुला, हे बघ. तो जेव्हा लहान होता तेव्हा यायचा ना सेटवर, तेव्हा एखादा टेक आवडला नाही ना तर हळूचून काय सांगायचा, मम्मा छान नाही गो. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे तोच तुझा पहिला हे आहे. समीक्षक आहे तो. ओके ओके ओके. तो या लाईन मध्ये आहे का? नाही, बिलकुल नाही या लाईन मध्ये. तो इंजिनियर झाला, MBA झाला आणि आता HDFC बँकेत नोकरीवर. तुझे मिस्टर या लाईन मधले आहेत? बिलकुल आहे. मग श्रीवास्तव नाईक काही आहे, त्यांना मराठी सुद्धा येत नाही आणि मी शिकवायचे कधी कक्षात घेतली नाही. मग तुझं लव्ह मॅरेज झालं? नाही, नो मॅरेज. माझ्याकडून लव नाही, त्यांच्याकडून लव, माझ्याकडून अरेंज मॅरेज. क्या बात आहे, क्या बात. मग त्यांनी तुला 11 वर्षाने सांगितलं आता तू करायला? नाही, ते पण माझ्या मुलामुळे. म्हणजे मुलाची इच्छा होती. आणि जेव्हा शाळेत तर मुलाला विचारायचं मम्मी काय करणार, तर सांगायचा की माझी मम्मी आहे ॲक्ट्रेस. मुलं म्हणायची की ॲक्ट्रेस मग कुठेच दिसत नाही सिरियल मध्ये वगैरे. मग मी पुन्हा नाम करायला सुरुवात केली. आणि त्याने तुला सपोर्ट केला? खूप सपोर्ट करतो माझा मुलगा. आत्ता अनेक नवीन माध्यमं आलेली आहेत, म्हणजे सिरियल पर्यंत आपण आलेलो आहे, वेब सिरीज आहेत किंवा हल्ली तर काय छोटे छोटे हे करायचे, पण इन्स्टा आलंय, हे आलंय, ते आलंय, असं बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्या सगळ्यात तू भाग घेतलाय? हो, सगळ्यात भाग घेतलाय. म्हणजे माझी शी नावाची वेब सिरीज इम्तियाज झाली, ती टेलिकास्ट झाली होती लॉकडाऊन मध्ये. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्याच्यात मी थोडंसं ऑड कॅरेक्टर केलं होतं, इथे सांगू शकत नाही, पण ते कॅरेक्टर खूप छान होतं. ओके. आणि आता अजून एक माझी वेब सिरीज येते अदृश्यम नावाची. आत्ता चालू आहे का सोनीवर चालू आणि नाही सोनी. आणि त्यातलं जे कॅरेक्टर थोडंसं मी डिस्क्लोज करू नाही शकत, नाही कारण त्याची परमिशन नाही आहे. ओके ओके, नाही हरकत नाही. पण अदृश्य मात्र तुझी सध्या चालू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हे छोटं मोठं काय केलंयस? हो, इन्स्टावर तर मी खूपच सक्रिय आहे. लेखाने शिकवलं? लेखाने शिकवलं. आणि नेट माझा मोबाईल घेऊन तयार असतो, चल मग मी व्हिडिओ करायचा का. काय नशीब काढले. वा. मग त्याच्यावर कसं काय तुला रिस्पॉन्स? खूप छान आहे. आत्ताच मी एक गुढीपाडव्याला गाणे टाकलं होतं, त्याच्यात मला 6 दिवसात 3,70,000 व्ह्यूज झाले. क्या बात आहे. वा वा वा, मस्त मस्त मस्त. म्हणजे हे सगळं इन्स्टा फॅमिलीची कृपा आहे, रसिक मायबापांची कृपा आहे. खरंय. इतकी वर्ष काम करतेस तू, तुला असं वाटतंय का कुठला तरी रोल राहून गेलाय, मला हा रोल करायचा होता किंवा अजून करायचा आहे? असं खूप काही करायचं राहून गेलंय. आणि करूया, बघूया. पण एक समोर भारती, नशीब आणि वेळ याच्यामुळेच आपल्याला काम मिळतं. नशिबाच्या पेक्षा जास्त, नशिबापेक्षा जास्त काम मिळणार नाही आणि वेळेच्या अगोदर काम मिळणार. हे आयुष्यात मी म्हणजे लक्षात ठेवलं. ही अधोरेखित हे आहे वाक्य माझ्या आयुष्यात, हे अधोरेखित वाक्य आहे. तू आधी पण काम केलंयस मोठमोठ्या कलाकारांबरोबर, आता नवीन कलाकारांबरोबर तू काम करतेयस, बरोबर आहे? त्या दोघांमधलं तुला काही फरक जाणवतो का, की सगळे सेमच आहे? तसं होतं ते पूर्वी तू मोठ्या कलाकारांबरोबर काम केलंयस, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणा कोणी, आणि आता तू नवीन लोक येत आहेत. नकुशीमध्ये पण मला वाटतं नवीन कास्टच होते बऱ्यापैकी. तुला कसं काय अनुभव येतात? नाही, पुन्हा ते आपण सांगणं तर जग सांगणं. आणि कसं आहे ना, आपण नवी पारडी आलीच पाहिजे ना, झाडा नाही. मग जुन्या खोडांनी त्यांना सामावून घेतलं पाहिजे, असं माझं काहीच आहे. की ठीक आहे, एखादी गोष्ट नाही पटली तर नाही बोलायचं त्याच्यावर. पण असं नसतं. खूप चांगले आर्टिस्ट येतात, त्यांचं टेक्निकल नॉलेज आमच्यापेक्षा जास्त चांगलं असतं. कदाचित आमचं जुनं टेक्निक असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी कळत नसतील, काय ते लोक सांगतात आम्हाला. आत्ताच मी देवगडला एक सिरियल करून आले, छोट्या वयाची मोठी स्वप्न. त्याच्यात विक्रम गायकवाड होते, शशांक बेर्डे होते, बेला जामकर होती, स्वप्नाली पाटील, सगळे होते ना. खूप छान आर्टिस्ट, कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट. म्हणजे आजकालच्या लोकांना माहिती आहे की ह्यांनी काम केले, पण आता काही टेक्निकली जर यांच्यात काही फॉल्ट असली तर ते आम्हाला सांभाळून घेतात.
तुला कुठला रोल मी विचारलं होतं ऍक्च्युली तुझ्या इच्छे मला खूप निगेटिव्ह रोल आवडतात. तीच माझी वास्तरी आहे. आणि आत्ताच मी छोट्या वेळची मोठी स्वप्नचं म्हटलं ना, त्याच्यात जो मी रोल केला होता निगेटिव्ह, तो मला स्वतःलाच खूप आवडला होता. स्वतःच प्रेमात पण करते त्याचा. आणि मुख्य म्हणजे भारती, मला मालवणी बिलकुल येत नव्हतं. मी तिथे जाऊन मालवणी शिकले आणि वर्षभर मालवणी भाषा बोलली. केव्हा म्हणजे तुझ्यात एक वेगळा गुण आहे की तू कुठलीही भाषा लगेच आत्मसात करू शकते. असं काहीसं म्हणायला. सध्या काही प्रोजेक्ट आहेत का नवीन? ते अदृश्यम करते आणि एखादी छान सिरियल याची वाट बघते. बरं. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना द भारती परमार शो तर्फे भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि तू वेळात वेळ काढून मला वेळ दिलास आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यास त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी तुझी अत्यंत आभारी. भारती, तुझेही आभार आहेत मला बोलवल्याबद्दल. मनात माझ्या खूप काही गोष्टी होत्या, त्या मला आत्ता बोलता आल्या. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. द भारती परमार शो पाहिलायस का तू? हो, पाहिलं आहे मी. मी जे काही करते ते त्याबद्दल तुला काही बोलावंसं वाटेल? नाही, ते तू जे काही करतेस ते खूप छान करते. बरेचसे असे कलाकार असतात की ते लोकांना माहीत पण नसतं आणि ते तुझ्यामुळे माहीत होतं असं मला तरी वाटतं. म्हणजे आता माझंच उदाहरण दे त्याच्यावर. थँक्यू. तर मंडळी, माझा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. आणि पुढच्या भागात सुद्धा अशाच एका वेगळ्या सेलिब्रिटीला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत वाट पहा. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.